तुळजापुरात गडकोट विकास महामंडळ स्थापनेसाठी आमरण उपोषण सुरू. स्वराज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी जागर प्रतिष्ठानचे आंदोलन. स्वराज्यातील गडकिल्ले, ऐतिहासिक जन्मस्थळे, समाध्या, गढ्या, बुरुज व वाढ्यांचे संवर्धन व्हावे या मागणीसाठी जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तुळजापूर येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. हे उपोषण दिनांक 5 मार्च 2026 रोजी श्री क्षेत्र तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथे सुरू झाले आहे. जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष किसन चव्हाण पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत असून राज्य सरकारने स्वराज्यकालीन ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी गडकोट विकास महामंडळ स्थापन करावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. उपोषणकर्त्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये स्वराज्यातील गडकिल्ले, मावळ्यांच्या समाध्या, जन्मस्थळे तसेच ऐतिहासिक घटनांची साक्ष देणाऱ्या स्थळांचे संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र गडकोट विकास महामंडळ स्थापन करणे, गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवणे, प्रत्येक गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी प्रत्येक गडावर शासकीय पातळीवर स्वराज्य ध्वजाचे ध्वजारोहण करणे, तसेच वाईन शॉप, बियर बार व दारूच्या दुकानांना गडकिल्ले व महापुरुषांची नावे वापरण्यास बंदी घालणे व आधीपासून असलेली नावे बदलणे या मागण्यांचा समावेश आहे. राज्य सरकारने ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे, तुळजापूर, धाराशिव. जय शिवराय. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी एक स्वतंत्र महामंडळ असलं पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे, पुढच्या पिढीला आपला इतिहास समजला पाहिजे, गडकिल्ले जिवंत राहिले पाहिजेत या उद्देशानं आई भवानीच्या दारामध्ये तुळजापुरामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील सर्व दुर्गप्रेमींना, सर्व शिवभक्तांना, छत्रपती शिवाजी महाराजांवर, महाराष्ट्राच्या अस्मितेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी मी आवाहन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला वाचवण्यासाठी जो उपोषणाचा यज्ञ आपण आई तुळजाभवानीच्या दारात मांडलेला आहे, या उपोषणाला आपण सर्वांनी तुळजापुरात येऊन पाठिंबा द्यावा, बळ द्यावं आणि आपण सगळेजण मिळून या गडकिल्ल्यांसाठी एक महामंडळ सरकारला स्थापन करण्यास भाग पाडू. आपली जी आई तुळजाभवानी आहे ती आपल्या उभ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा इथल्या रयतेसाठी राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्या स्वराज्याला निर्माण करण्यासाठी आई तुळजाभवानीनं छत्रपती शिवाजी महाराजांना बळ दिलं, आशीर्वाद दिले आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे गडकिल्ले वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय, तर ती नक्कीच आपली माया भवानी आपल्याला ताकद देईल. तिच्या दरबारात त्याच्यासाठी आपण हा उपोषणाचा जागर मांडलेला आहे. माझं नाव दिनेश सुनील दणके, मी गोरक्षक आहे. तरी दादांनी जे काय आज काय उपोषण केलं आहे, ते उपोषणाचे जे मागण्या आहेत त्या मागण्यासाठी, ते जे करत असलेल्या उपोषणासाठी आमच्या सर्व गोरक्षकांचा व विश्व हिंदू परिषद बंधूंचा त्यांच्या या कार्यासाठी आमचा संपूर्णपणे संघटनेच्या वतीने पाठिंबा आहे. मी हरिओम गणेश राखोंडे अकोल्यावरून आलेला आहे. जागर प्रतिष्ठानसोबत बऱ्याच वर्षापासून मी जुळलेला आहे. गेल्या काळापासून आम्ही गडकोट महाविकास मंडळाची मागणी शासनाकडे केलेली आहे, पण ती मागणी अजूनपर्यंतही पूर्ण झालेली नाही आहे. आपल्या महाराष्ट्रातील किल्ले असतील, स्मारक असतील, हे कुठेतरी टिकले पाहिजेत, कारण की पुढच्या पिढीला छत्रपती दिसले पाहिजेत. छत्रपती होते कोण हे समजण्यासाठी हे गडकिल्ले आपले एक साक्षी आहेत, म्हणून हे गडकिल्ले टिकले पाहिजेत. त्याच्यासाठी गडकोट महाविकास मंडळ स्थापन व्हावे ही आमची जागर प्रतिष्ठानची मागणी आहे आणि जोपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालय तुळजापूर या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी बसणार. नमस्कार, मी सुदर्शन साखरे. आमचा रूपामाता परिवाराचा सदस्य म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. तर जिल्ह्यातील नामांकित उद्योगापैकी एक रूपामाता परिवार आहे आणि त्या रूपामाता परिवाराचा सुद्धा या आंदोलनाला, या आमरण उपोषणाला पाठिंबा आहे. खऱ्या अर्थानं एवढ्याच मागण्या नसून याच्याही पुढे जाऊन मान्य आपले स्वराज्य प्रतिष्ठानचे, जागर प्रतिष्ठानचे जे प्रमुख आहेत त्यांच्या पुढील सुद्धा काही मागण्या आहे की गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सुद्धा सरकारनं काहीतरी पावलं उचलली पाहिजेत. एवढंच नाही, प्रत्येक गड किल्ल्यामध्ये आज आपण पाहतोय की कुठल्या ना कुठल्या प्रकारचे अतिक्रमण आहे, ते अतिक्रमण काढली पाहिजेत. प्रत्येक गड किल्ल्यावर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रंगाकडे पाहून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्या हिंदवी स्वराज्याचं प्रतीक असणारा संघर्षाचा, शौर्याचा जो भगवा ध्वज आहे, त्या भगवा ध्वज प्रतीक म्हणून प्रत्येक गड किल्ल्यावर लावला पाहिजे.
या झोपलेल्या सरकारचे डोळे उघडण्याचं काम हे जागर प्रतिष्ठान करत आहे. आणि या जागर प्रतिष्ठानच्या पाठीमाग रूपामाता परिवाराचा एक सदस्य म्हणून आम्ही सगळे माननीय व्यंकटरावजी गुंड साहेबांच्या सहित आम्ही सगळे या आंदोलनाच्या सोबत आहोत. आपल्या परिसरातील बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा. AR न्यूज मराठी धाराशिव. संपादक रुपेश डोलारे. मोबाईल नंबर 87 88 20 13 94.